नमस्कार. इन्कम टॅक्सच्या नवनगरीतल्या आज 5व्या भागाचं मी वाचन करतो आहे. पहिले 4ही भाग माझ्या फेसबुकवरती आहेतच. वरकरणी वृक्ष वाटणाऱ्या इन्कम टॅक्सच्या आत अनेक गोष्टी घडत असतात आणि त्या फार मनोरंजक आहेत, ज्याची आपल्याला माहिती नसते. एक सामान्य नागरिकांनाच, पण करदाते जे वर्षानुवर्षे टॅक्स भरतात त्याने नसते. तर त्या वेगळ्या दुनियेचा अंतरंग या पुस्तकात मी दाखवायचा प्रयत्न केला आहे. आज आपण त्यात व्यक्तिचित्र लिहिली, कारण त्यामध्ये अनेक चांगले अधिकारी, काही खडूस अधिकारी, माझे सहव्यवसायी यांच्याशी संबंध आला. त्यातल्या काही अधिकाऱ्यांची आणि माझ्या सहव्यवसायिकांची व्यक्तिचित्रे मी या पुस्तकामध्ये मुद्दाम समाविष्ट केले. त्यातली 2 व्यक्तिचित्र आज मी वाचून दाखवणार आहे. अधिकारी म्हटल्यानंतर सहसा जी आपली कल्पना असते त्याला काही चेत देणारे अधिकारी असतात. त्यातले एक अधिकारी म्हणजे मोठ्या मनाचे वैष्णव साहेब. सरकारी अधिकारी तोही एखाद्या कर विभागाचा असला की त्याचा कर सहसा करदात्याच्या विरोधात असतो, असा अनेकांचा सध्याचा अनुभव आहे. एखाद्या पुराव्याची छाननी करायची असेल तर तो प्रथमदर्शनी करदात्याचे म्हणणे चूक आहे असे गृहीत धरून सुरुवात करतो. कायद्यातील एखाद्या तरतुदीचा अर्थ लावण्यासंबंधी वाद निर्माण झाला तो अर्थ खात्याच्या बाजूने लावण्याचा त्याचा प्रयत्न असतो आणि कायद्यातील एखाद्या कलमापण जर त्याला करदात्याला काही सवलत देण्याचा अधिकार डिस्क्रिशन असेल तर शक्यतो तो अधिकार न वापरण्याकडे त्याचा कल असतो. अर्थात यामागे अनेक वर्षांच्या अनुभवातून तयार झालेली विचारसरणी जशी कारणीभूत असते, तसेच आपण काही सवलत करदात्याला दिली तर आपल्या सचोटीबद्दलच वरिष्ठ शंका येतील अशी भीतीही काही वेळा असते. या सगळ्यामुळे आजकाल मी आपल्या खात्याच्या बाजूने निर्णय घेतो. वाटल्यास करदात्याने अपिलात जावे अशी प्ले सेफची वृत्ती तयार झाली आहे. कर कायद्यातील अंगभूत किचकटपणा आणि निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांची नाईलाजाने झाली अशी मनस्थिती यामुळे करदात्याला आपले म्हणणे बरोबर असले तरीही लगेच न्याय मिळत नाही. त्यासाठी अपील, सेकंड अपील वगैरे कर बसून त्रासाला व मनस्तापाला तोंड द्यावे लागते. अर्थात यातही सत्सद विवेकबुद्धीला स्मरून योग्य असेल तर असेच्या बाजूने निर्णय घेणारे आणि त्यासाठी काही आपल्याला अडचण आली तरी त्याचे एक निपात करणारे अधिकारी आजही असतात. फक्त त्यांची संख्या मोजकीच असते, हेही सत्यच आहे. 50-52 वर्षापूर्वी जेव्हा इन्कम टॅक्स प्रॅक्टिस करायला आरंभ केला तेव्हा इन्कम टॅक्स भरणाऱ्या लोकांची संख्या कमी होती आणि आयकर खात्याचा पसारही छोटा होता. करदात्याने दाखल केलेले रिटर्न मान्य करण्याची प्रथा नव्हती, तर प्रत्येक करदात्याच्या हिशोबाच्या वह्या घेऊन ऑफिसला बोलावले जाई. त्याची तपासणी करून मगच आकारणी पूर्ण होत असे. या सगळ्यामुळे अधिकाऱ्यांची निर्णय क्षमता महत्त्वाची ठरत असे आणि तेही न्यायबुद्धीने वापरत असत. करदात्यास जर एखादी सवलत कायद्याने मिळत असेल तर ती अवश्य देत असत. तेव्हाच्या पुणे विभागाचा आयुक्त म्हणजे मुंबई व नागपूर वगळता उर्वरित महाराष्ट्राचा एकमेव आयुक्त असे. ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि अकोल्यापर्यंतचा विदर्भ एवढे त्याचे विस्तृत कार्यक्षेत्र होते. आयुक्तपदी येणाऱ्या व्यक्तीही तशाच बुद्धिमान, कार्यकुश आणि मोठ्या मनाच्या असत. व्यवसायानिमित्ताने गेल्या 50 वर्षात अशा अनेक आयुक्तांशी माझा संबंध आला आणि त्यामध्ये विशेष लक्षात राहिलेल्या व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे CN वैष्णव साहेब. 1973-74च्या सुमारास ते पुणे विभागाचे आयुक्त म्हणून आले. ते येण्यापूर्वीपासून प्रधानसाहेब अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. दोघांनी पूर्वी 4-5 ठिकाणी बरोबर काम केले असल्याने केवळ वरिष्ठ कनिष्ठ असे नसून त्यांचे मैत्रीचेच नाते होते. वैष्णवसाहेब आल्यानंतर प्रधानसाहेब मला त्यांच्याकडे घेऊन गेले म्हणजे एका विंगमधून समोरच्या विंगमधील त्यांच्याच चेंबरमध्ये. त्यापूर्वी मी वैष्णवसाहेबांना पाहिले होते. 6 फूट उंची आणि त्याला शोभेल अशीच गुर्जरी शरीरयष्टी, रुंद चेहरा, त्यावर भव्य कपाळ आणि डोक्यावर रुपेरी छटा क्वचित दिसत आहेत असे भरदाट उलटे फिरवले केस, अंगावर उत्तम सूट, टाय आणि चालणी ताळ ग्रेसफुल. तेव्हाचा लोकप्रिय अभिनेता अशोक कुमारची आठवण व्हावी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. एखाद्या ज्येष्ठ शिक्षकाने विद्यार्थ्याला न्यावे तसे मला घेऊन प्रधानसाहेब दारावर टकटक करून आत शिरले. मला बसायची खूण करत वैष्णव साहेब म्हणाले, चंदूभाई, हा अरुण गोडबोले प्रॉमिसिंग प्रॅक्टिशनर आहे. दत्तू, when you introduce there has to be some merit, असं म्हणून वैष्णव साहेबांनी हस्तांदोलन करण्यासाठी हात माझ्याकडे केला. तोपर्यंत त्या दोघांच्या अरेतुरे भाषेने मी चकित झालो होतो.
एवढे वरिष्ठ अधिकारी मनमोकळे वागू शकतात हे मला तेव्हा तरी आश्चर्यच होते. मी लगबगीने सावरत उठलो आणि गुड मॉर्निंग सर म्हणून नम्रतेने हात मिळवला. पुण्याला गेल्यानंतर वैष्णव साहेबांना जाऊन भेटायचे, 2 मिनिटे तरी भेटायचे हा परिपाठ झाला. तसे त्यांच्या पातळीपर्यंत कोणते काम नसायचे, परंतु त्यांच्या मोठ्या अनुभवामुळे दरवेळी बोलण्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळायचे. सातारा ऑफिस तेथील करदाते स्टाफ यांच्या काही अडचणी नाहीत ना याची ते आवर्जून विचारणा करायचे आणि असतील तर त्यांचे त्वरित निराकरणही करायचे. तेव्हा वेल्थ टॅक्स कायद्यात नवीन बदल झाला, त्यामुळे वेळेवर वेल्थ टॅक्स रिटर्न न भरल्यास लागत झालेल्या उशिराबद्दल टॅक्सऐवजी एकूण वेल्थवरच दरमहा 0.5% अशी जबरदस्त पेनल्टी सुरू झाली. त्यामुळे ते रिटर्न जर 1-2 वर्षे उशिरा भरले गेले तर वेल्थ टॅक्स ₹500 आणि पेनल्टी 50,000 असा प्रकार झाला. त्यामुळे खूप करदाते प्रचंड दडपणाखाली आले. मात्र अशा केसमध्ये काही अटींची पूर्तता होत असे तो डोईजर दंड माफ किंवा कमी करण्याचा अधिकार आयुक्तांना होता. त्यावेळी वैष्णव साहेबांसारखा आयुक्त होता, म्हणूनच त्यांनी योग्य निर्णय घेऊन तो माफ करून असंख्यांना दिलासा दिला. 1975 साली व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्कीम जाहीर झाली, तेव्हा वैष्णव साहेबांनी पुढाकार घेऊन ती सर्व करदात्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आयकर खात्यातील सर्वांना खूप कार्यप्रवण केले. पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद सारख्या मोठ्या गावी त्यांनी करदात्यांच्या सभा घेतल्यावर सातारलाही सभा घेऊया का असे मला विचारले. मी आमचे ज्येष्ठ सहकारी मनोजभाई शाह यांना विचारून होकार दिल्यावर त्यांनी सातारा व कराडसाठी वेळ काढून उत्तम मार्गदर्शन केले. फलटणसारख्या छोट्या गावातही मी त्यांची सभेसाठी नेल्यावर प्रधानसाहेब माझी चेष्टा करीत म्हणाले, अरुण, तू चंदूबाईवर काहीतरी जादू करून आम्हाला उगीच गावोगाव हिंडवतोयस. तेव्हा प्रधानसाहेब दोघेही बरोबरच जात, तेव्हा प्रेमादाराने लोक चंदूबाई दत्तूबाईची जोडी असा उल्लेख करत. असा दुर्मिळ बहुमान मिळवणारे अधिकारी फारच क्वचित भेटतात. करदात्यांची कोणती अडचण लगेच दूर करण्याचा त्यांचा आंतरिक उत्साह असे. त्या स्कीममध्ये 1975 या व्हॉलंटरी डिस्क्लोजर स्कीममध्ये फॉर्मसोबत ड्राफ्ट दिला तरी चालत असे. अनेकदा बीड परभणीहून करदाते फॉर्म व भरावयाच्या टॅक्सची रक्कम घेऊन येत. बँकेची वेळ संपली की त्यांना चलन भरता येत नसे आणि त्यांची अडचण होईल. मग ती दूर करण्यासाठी इन्कम टॅक्स स्टाफ, क्रेडिट सोसायटी ती कॅश घेऊन चेक देण्याचा मार्ग त्यांनी काढला. तेव्हा मला विचारून अगदी नाममात्र कमिशन घेण्याची सोसायटीला सूचनाही केली. 31 डिसेंबर 1975ला स्कीमची मुदत संपणार असल्याने फॉर्म स्वीकारण्यासाठी इन्कम टॅक्स ऑफिस रात्री 12 वाजेपर्यंत चालू ठेवले होते. त्या दिवशी सायंकाळी 7 वाजता योगायोगाने पुण्यात त्यांच्यासमोर एका केसची चर्चा करीत होतो. त्यांचे PA आत आले आणि त्यांना म्हणाले, साहेब, आत्ताच टपालाने एक व्हिडिओचा फॉर्म आला आहे. वैष्णव म्हणले, 8 वाजले तरी हरकत नाही, तो स्वीकृत करा ना. रात्री 12 वाजेपर्यंत स्वीकारावेत असा अर्थ खात्याचा आदेश आलेला आहे. साहेब, प्रश्न तो नाही, या फॉर्मसोबत येणारा टॅक्स किंवा कमीत कमी अंशतः टॅक्स भरल्याचे चलन किंवा ड्राफ्ट तरी पाहिजे. ते काहीच नसल्याने फॉर्म रिजेक्टच करावा लागणार. पण 5 लाख रुपयांचा एकूण टॅक्स आणि 12 लाख रुपयांचे दळलेले उत्पन्न डिस्क्लोज केले आहे. रक्कम मोठी आहे म्हणून तुमच्या कानावर घालायला आलो. इति PA. वैष्णव म्हणले, अहो, पण तसे केले तर त्या करदात्याचे नुकसान होणार नाही का? त्याला कोणीतरी नुसता फॉर्म भरला तरी चालेल असं सांगितले असल्यामुळे घोटाळा झाला. त्याचा पत्ता पहा आणि फोन नंबर असला तर त्याला बोलावून घ्या. तो नसला तर त्याच्या वकिलाचे नाव बघून त्याला बोलावून चेक द्यायला सांगा. छोट्याशा चुकीमुळे कोणाचे नुकसान व्हायला नको. PA म्हणाले, साहेब, नाशिक जिल्ह्यातील छोट्या खेडेगावातला करदात्याचा पत्ता आहे. टेलिफोन डिरेक्टरीत पाहिले तर त्या गावाची फोनलाईन नाही आणि वकिली किंवा CA कोण याचा उल्लेखही फॉर्मवर नाही. त्यावेळी आता चेक कोणाला मागणार? त्यामुळे डिस्क्लोजर आता रिजेक्टच करायला लागणार. एवढ्यावर थांबतील ते वैष्णव साहेब कसले. त्यांनी खोटाच्या खिशातून स्वतःचे पाकिट काढले. त्यातून ₹200 काढून ते म्हणाले, असं करू नका, हे ₹200 घ्या, ते क्रेडिट सोसायटीत भरून त्याचा ड्राफ्ट घ्या व तो त्या फॉर्मवर जोडा. आता ते पार पेमेंट होईल ना, तशी पावती करून फॉर्म ॲक्सेप्ट करा, म्हणजे त्या करदात्याचे नुकसान होणार नाही आणि डिपार्टमेंटलाही टॅक्स मिळेल. पण साहेब, ते तुमचे पैसे? PAने चकित होऊन विचारले. असे जे लक्षात आले त्याने तुम्हाला विचारून दिले तर घ्या, नाहीतर ते सत्कारणी खर्च झाले असेच मी समजतो, असे उत्तर वैष्णव साहेबांनी तो विषय संपवून टाकला. तो ड्राफ्ट घेऊन फॉर्म ॲक्सेप्ट होईपर्यंत रात्रीचे 10 वाजले. तोपर्यंत ते स्वतः थांबले होते. विशेष कोण कुठला असेची, त्याच्याकरता पदरचे पैसे कोण देणार आणि त्यातही उच्च पदस्थ. आज हे सगळंच ऐकायला वाचायला अशक्य कुठेतरी वाटते, पण हे करणारे लोक असतातच, म्हणूनच राज्य चालतं.
वैष्णव चव्हाणच्या मोठ्या मनाला प्रत्यय देणारा आजही एक प्रसंग आठवतो. तो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीचा. बाबासाहेबांनी महाराजा प्रतिष्ठान हा ट्रस्ट स्थापन करून दादरला शिवाजी पार्कवर शिवसृष्टी उभी करण्याचा आणि महिनाभर ती तेथेच ठेवून शिवभक्तांना पर्वणी देण्याचा संकल्प सोडला. त्याची उत्साहात तयारी सुद्धा सुरू झाली. सामान्य माणसापासून मुख्यमंत्री नामदार वसंतदादा पाटील यांच्यापर्यंत सर्वजण पुढे आले. देणग्या गोळा करायच्या म्हटल्यावर ट्रस्टला इन्कम टॅक्स माफीचे सर्टिफिकेट लागणार होते. माझे वडील बहुकाही त्या ट्रस्टचे ट्रस्टीच होते. तेव्हा तो अर्ज आम्ही केला, पण त्यात तांत्रिक अडचणी होत्या. त्या लवकर दूर होणे अवघड होते आणि त्याशिवाय त्या अडचणी दूर झाल्याशिवाय आयकर आयुक्त ती माफी देऊ शकत नव्हते. इकडे शिवसृष्टी उभारण्याचे काम जोरात चालू होते आणि उद्घाटनाची तारीख तर जवळजवळ येत चालली होती. बाबासाहेब अस्वस्थ, बहुकाका आणि इतर ट्रस्टी अस्वस्थ होत होते. या सगळ्यांनीच मला आदेश काढला की काही कर, पण ते सर्टिफिकेट आणच. जेवढी शक्य होती तेवढ्या बाबींची मी पूर्तता केली, तरीही 2 गोष्टी मात्र राहत होत्याच. मग वैष्णव चव्हाणांना प्रत्यक्ष जाऊन भेटून विनंती केली की हे साहेब, हे काम असे महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचे आहे. राहिलेली पूर्तता 10 दिवसात मी पूर्ण करतो, पण आपण थोडासा विशाल दृष्टिकोन स्वीकारून मान्यता मात्र त्यापूर्वीच आत्ता द्यावी. साहेब बरं बघतो असे म्हणाले. मी बाहेर पडलो, पण मनात धाकधूक होतीच. 2 दिवसांनी वैष्णवसाहेब ऑफिस टूरवर कोल्हापूरला जाताना सातारला चहाला सर्किट हाऊसवर थांबणार होते. आमच्या सातारच्या कल्ले सल्लागारांची नेहमीची प्रथा होती, त्याप्रमाणे मी व ज्येष्ठ आमचे मणिभाई शहा गुच्छ घेऊन तेथे स्वागताला गेलो. साहेब आल्यावर स्वागत झाले आणि चहासाठी आम्ही बसलो. चहा झाला की सर्टिफिकेटची वैष्णवसाहेबांना आठवण करून विनंती करायची असे मी ठरवले होते. पण चहा घेण्यापूर्वीच वैष्णवसाहेबांनी खिशातून एक घडी केलेला कागद काढला आणि ते म्हणाले, मिस्टर गोडबोले, yesterday I went through all the papers again and this is your exemption certificate. असे म्हणून त्यांनी तो कागद माझ्या हातात दिला. मी उडून पाहिले तर खरोखरी ते महाराजा प्रतिष्ठानला दिलेल्या सर्व देणग्यांना इन्कम टॅक्स माफीचे ATG सेक्शनखाली माफी देणारे सर्टिफिकेट होते. एखाद्या सामाजिक कार्याचे मोल जाणून स्वतः लक्षात ठेवून सर्टिफिकेट देऊन देणारी त्यांची वृत्ती पाहून मी मनापासून भारावून गेलो. याही गोष्टीला आता 40 वर्षे झाली. वैष्णव आयकर खात्यामध्ये चेअरमन सेटलमेंट कमिशन या मानाच्या आणि महत्त्वाच्या उच्चपदावर निवृत्त झाले आणि तेही आता नाहीत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे अजून 93 वर्षी उत्साही असून कायमची शिवसृष्टी पुण्याजवळ उभारत आहेत. मूळ शिवसृष्टीची आठवण ते विसरले असतील, पण मी मात्र विसरलो नाही आणि त्या आठवणीला आणि मोठ्या मनाच्या वैष्णव साहेबांनाही. आयकर अधिकाऱ्यांच्या बरोबरच सहव्यावसायिकांशी संबंध बरेचदा येतात आणि त्यातली एक माझ्याबरोबर काम करणारे ज्येष्ठ सहव्यावसायिक मणिभाई शहा यांचे एक व्यक्तिचित्र मी लिहिलेलं आहे, ते मी आता यानंतर वाचणार आहे. ज्येष्ठ दिलदार सहव्यवसायी मणिभाई शहा. उत्तर सातारा व दक्षिण सातारा म्हणजे आता सांगली जिल्हा या दोन्ही जिल्ह्यात मिळून एकच इन्कम टॅक्स ऑफिस पूर्वी सातारा येथे होते. पुढे ती 1950च्या सुमारास वेगळी झाली. तेव्हा सुमारे 50च्या सुमारास आयकर भरणाऱ्या व्यक्ती दुर्मिळ होत्या. त्यामुळे आयकर सल्लागार स्टाफ ही साताऱ्यात असे. साताऱ्यात आयकर सल्लागार 4-5च होते. त्या काळातील ज्येष्ठ सल्लागार मणिलाल पितांबर शहा होते. त्यांना सर्वजण मणिभाई असेच म्हणत. त्यांच्याशिवाय दसराजी गुगळे, आप्पासाहेब कोल्हापुरे, माझे वडील बहुकाका अशी मोजकीच मंडळी कर सल्लागार होते. 1965च्या सुमारास मी पुण्याहून सातारा आलो व वडिलांच्या बरोबर कर सल्लागार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. वर्षभरात संपूर्ण काम पाहू लागलो तेव्हा मणिबाईंची ओळख दृढ होत गेली. तलम धोतर, सिल्कचा शर्ट, त्यावर उलनचा भारी कोट व डोक्याला काळी टोपी असा त्यांचा वेश असे. चेहऱ्यावर कधीही मीपणा नाही, उलट सदैव निश्चित स्मित असे. तेव्हा इन्कम टॅक्सच्या प्रत्येक वह्या तपासतात. त्यामुळे सकाळी 11 सर्वच सल्लागारांचा इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये हजर राहावे लागेल व आपली केस आली की अधिकाऱ्यापुढे चालवावी लागेल. त्या मधल्या काळात आम्हा वकिलांच्या गप्पा गोष्टी चालत
कारण तोपर्यंत माझ्यापूर्वी CV दोशी व CF मेहता हेही मणिबाईंच्या तालमीत तयार होऊन स्वतंत्रपणे प्रॅक्टिस करायला लागले होते. मी तसा सर्वात नवीन होतो, थोडा जास्त शिकलेला पण अनुभवाने कमी होतो. सहसा एका व्यवसायातील सर्वांची स्पर्धा असते, कधी कधी तर ती नको तितकी अनिष्टही असते. पण सातारचे आम्ही कर सल्लागार याला आपत होतो त्यामुळे मस्त माहोल असायचा. दुसऱ्याची केस ओढायची भानगडी नसायची. पूर्वजन्मीचा काही ऋणानुबंध असेल, पण वयारीतील फरक विसरून माझी व मणिबाईंची मैत्री जमली. तेव्हाचे ते सीन असल्याने त्यांचा नंबर प्रथम असायचा. केस संपून बाहेर आले की मला बाजूला घेऊन अळूच सांगायचे, आज साहेबाचा मूड बरोबर नाही, सरळ मुदत घे. मी तो सल्ला ऐकायचो व मणिबाईंच्या बरोबर जांभळीच्या कॅन्टीनमध्ये चहा प्यायला जातो. जांभळीचं कॅन्टीन म्हणजे पत्र्याची छोटी शेड होती, पण मणिबाई कॅप्स्टन शिरकावून तिथं काही गोष्टी मला सांगत राहायचे. साहेबाने व्यापाराला कसे बसवले, मग आपण साहेबाचा राग कसा थंडा केला, किंवा नवीन साहेब डायरेक्ट रिक्रूट आहे पण त्याला जमा करते फुल्या कळत नाही, असे मिश्किलपणे सांगताना त्यांचा डावाडोळा आणखीच बारीक व्हायचा. ज्येष्ठ असल्याने सर्वांचे चहाचे बिल देण्याचा मानही त्यांनाच असे. कालांतराने मीही चांगला स्थिरावलो. आयकर कायद्यातील गुंतागुंती वाढत चालल्या व मणिबाईंना इंग्रजीच्या अल्पज्ञानाची रुखरुख वाटेल लागली. अशावेळी ते हक्काने मलाही एखादी गोष्ट खाजवीत विचारायला लागले. त्यांची प्रॅक्टिसमध्ये 1 नंबरची जागा कालांतराने मी घेतली तरी त्यांनी कधी माझा दुश्वास केला नाही, याचे मला नेहमी आश्चर्य वाटत असे. उलट ज्येष्ठत्वाच्या नात्याने त्यांनी माझे कौतुकही केले. त्यांच्या स्नेहभावाची कृतज्ञ जाण मीही कायम बाळगली आणि तिचा प्रत्यय देणाऱ्या संधीही मला मिळाली. 1965च्या आसपास आयकर कायद्यात 285A हे नवीन कलम घालण्यात आले. त्यानुसार एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला 50,000 जास्त रकमेचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले तर त्याने त्या कॉन्ट्रॅक्टची माहिती विशिष्ट फॉर्ममध्ये भरून कॉन्ट्रॅक्ट मिळाल्या तारखेपासून 30 दिवसात तो फॉर्म ऑफिसला दाखल करायचा, अशी त्यात तरतूद होती. त्यास विलंब झाल्यास उशिराच्या प्रत्येक दिवसाबद्दल ₹50 दंड लावायचा अधिकार कमिशनरना दिलेला होता. त्यासाठी त्यांनी अशासेला शोकॉज नोटीस द्यायची. हिअरिंग घेऊन त्यात उशिराबद्दल सबळ कारण असेल तर दंड माफ करण्याचाही त्यांचा अधिकार समाविष्ट होता. ही नवीनच तरतूद असल्याने सातारच्या 5-6 कॉन्ट्रॅक्टर्सची त्यात कुचराई झाली आणि त्यांना हिअरिंगसाठी कमिशनरने सातारा ऑफिसमध्ये हजर राहण्याच्या नोटीस आल्या. त्यातील 2 केसेस माझ्या होत्या तर मणिबाईंचे 3 पक्षकार होते. तेव्हा जे कमिशनर होते बालसुब्रमण्यम, त्यांचेसमोर इंग्लिशमध्ये केस मांडावी लागणार होती. मणिबाई अशा कामासाठी त्यांचे कोल्हापूरचे सल्लागार स्नेही तारळेकर यांना बोलावून घेत व ते हजर राहत. पण त्या दिवशी त्यांना येणे शक्य नव्हते. मणिबाईंनी मला विचारले, खरं म्हणजे वडिलकीच्या हक्काने सांगितले की अरुण, माझ्या त्या केसेस तूच चालव. मी आनंदाने होकारही दिला. हिअरिंगला प्रथम माझ्या केसेस होत्या. मी साहेबांच्या समोर नवीन तरतूद आहे, हे पहिलेच वर्ष आहे आणि असेसीला ही माहिती नव्हती, परंतु असेसी नेहमी रेग्युलर कर भरणार आहे, त्यामुळे हे सबळ कारण धरून पेनल्टी प्रोसिडिंग ड्रॉप करावे असे म्हणणे मांडले. साहेबांनी ते मान्य करून ऑर्डरशीटवर तशी नोंद घेतली आणि मी बाहेर आलो. त्यानंतर मणिबाईंना बोलावल्यावर त्यांच्याबरोबर मीही आत गेलो. मला परत पाहून साहेब म्हणाले, हा संवाद इंग्लिशमध्ये झाला होता पण आता मी मराठीत लिहिलं एवढंच. त्यामुळे की या केसेससाठी तुमचे वकीलपत्र नाही आहे, तुमचे काम झाले ना, मग तुम्ही कशी काय बाजू मांडणार. त्यावर मी वस्तुस्थिती त्यांना सांगितली आणि म्हटले, सर, मी यात वकील म्हणून नाही तर मणिबाई शाहचा असिस्टंट म्हणून आलो आहे आणि त्यांना मदत करतोय, त्याला तर काही कायदेशीर हरकत नाही ना. साहेब ही अनुभवी होते, त्यांना ते पटले. त्याही केसमध्ये आमचे म्हणणे मान्य झाले. पण ऑर्डरशीटमध्ये साहेबांनी लिहिले, श्रीयुत MP Shah attended on behalf of the assessee along with his assistant Sri A.R. Godbole. They are heard and on hearing their submission is accepted and penal proceedings are dropped. तो ऑर्डरशीट आम्हाला दाखवला आणि त्यावर फक्त मणिबाईंची वकील म्हणून सही घेतली. बाहेर आल्यावर मणिबाईंनी माझ्या पाठीवर मारलेली थाप केवळ कौतुकाची नव्हती तर त्यात वात्सल्यही भरले होते. पुढील काळात साताऱ्याचे ऑफिस व प्रॅक्टिशनर्स नव्हे तर पुण्याचे मुख्य कमिशनर ऑफिस धरून एक मोठे कुटुंब असल्यासारखे असे.
सर्वश्री वैष्णव प्रधान भास्करन असे कमिशनरसुद्धा सर होते त्यांना स्नेहनायोगात. त्यांची सातारा भेट असली की मणिबाईंचा उत्साह ओसंडून वाहत असे. गावाबाहेर भूविकास बँकेजवळ त्यांचे स्वागत करणे, मग सर्किट हाऊस, तिथून ऑफिसचे काम वर नंतर त्यांचे सर्व स्टाफ व वकिलांसोबत रस्त्यावरील जेवण हे रुटीन असे. संध्याकाळी चहा घेऊन कमिशनर साहेबांची गाडी रवाना झाली की मणिबाई विचारत, अरुण, आता साहेबांना पुन्हा पुढच्या महिन्यात बोलवायचे बरं का, आणि लगेच बिल देऊन स्वतः मला सांगत, सर्वांनी कॉन्ट्रीब्युशन स्वतःहून दिली तर ठीक, नाहीतर मागत बसू नकोस, आपण दोघेच मिळून सर्व खर्च करू. असे मऊ मिळवून असलेले मणिबाई खवळे म्हणजे कठीण वज्रास बेधवायचे असे होत असत. एकदा महाबळेश्वरला कॅम्पवर असताना एका टायपिस्टने स्पेशल आमलेटचा हट्ट धरल्यावर त्याचे पितृकुळ काढायला मणिबाईंनी मागे पुढे पाहिले नव्हते. त्यांच्या तरुणपणी ते वायद्याचा व्यापार खंबीरपणे करत असत. त्यांनीच एकदा सांगून हळद, मिरी, जस्त, चांदी यांच्या वायद्याचे किस्सेही मला ऐकवले होते. इन्कम टॅक्सच्या हिशोबी क्षेत्रात राहूनही बेहिशोबी राहणारा त्यांच्यासारखा दुसरा माणूस माझ्या पाण्यात नाही. वयोमानपरवे त्यांनी आपला व्यवसाय मुलाकडे सोपत आता उरलो उपकारापुरता अशी भूमिका घेतली. त्यांच्या अखेरच्या आजारपणात त्यांना भेटायला गेलो तेव्हाही त्यांचे स्मित बावळले नव्हते. तब्येत आता बरी आहे असे सांगताना त्यांनी हळूच, सध्याचे साहेब जरा वाह्यात आहेत म्हणे, असे हसून विचारलेही होते. महिन्याभरातच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. काही गोष्टीला आता 30-35 वर्षे झाली असतील. तरीही त्यांचा तो रुबाबदार थाट, मिश्किलपणा, स्थितप्रज्ञता आणि ज्येष्ठत्व विसरून दिलेला स्नेह यांच्या स्मृती माझ्या मनात आजही आहेत आणि उद्याही असतील. आज इतकंच. हा 5वा भाग आपण आज केला. आणखी 4-5 भाग करावेत असा मानस आहे. आपण आपला प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याच्यामुळं माझाही हुरूप निश्चितपणे